I totally agree with what your Ty said. Look, एका आर्टिस्ट साठी क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. इमॅजिन युअरसेल्फ, हा स्टेज आहे, तू इथे डान्स करतेस. देयर इज जस्ट वन स्पॉटलाइट ऑन यू. बाकी सगळा अंधार. आवाज येतोय फक्त तुझ्या घुंगरूंचा. And there is this hall full of audience, thousands of them, watching you perform. Imagine करे से तुझा डान्स थांबतो and the next thing you hear, हजारो लोक फक्त तुझ्यासाठी टाळ्या वाजवत आहेत. आणि फक्त टाळ्या नाही सही, ते ओरडतायत. They're saying once more, once more, once more, just for you. सई, तू जर हा परफॉर्मन्स नाही ना केलास तर तुझ्यामधला आर्टिस्ट त्याचा इनजस्टिस होईल. हा चान्स तू सोडू नाही शकत सई. पण मी काय करू नचिकेत? बोल घरच्यांशी, सिंपल. अरे नाही ते परवानगी देणार. सई, एकदा बोलून बघायला काय हरकत आहे? नचिकेत, मी माझ्या घरच्यांना ओळखते. अगं सई, एकदा बोलून बघ. मी सगळ्यांशी बोलेन. अपमानचं काय? सिट. लोक असं गिव्हअप करून नाही चालणार. बघ, हा जो तुझा परफॉर्मन्स आहे ना, हे 15 मिनिट्स तुझ्या आनंदाचे 15 मिनिट्स, आणि हे कोणी नाही काढून घेऊ शकत तुझ्यापासून. हे 15 मिनिट्स तू कधीच नाही विसरू शकणार. Because dance is your passion. You cannot deny that. आणि हा परफॉर्मन्स झाला ना सई, हे तुला जाणवेल. तुझ्यामधला कॉन्फिडन्स तुला जाणवेल सई. सई केतकरची एक सेपरेट इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आहे. तिची एक वेगळी ओळख आहे. ती फक्त आप्पा केतकरांची नात, प्रसन्न किंवा कल्पना केतकरची मुलगी किंवा मराठीतली गोल्ड मेडलिस्ट सई नाही आहे. She is someone beyond that, someone with more capacities, more confidence. खूप छान डान्सर आहे, छान परफॉर्मर आहे, and she loves her art. तुझं मन तुला जे सांगतं ना ते कर, आणि त्याच्यासाठी जो कॉन्फिडन्स पाहिजे तो तुझ्याकडे आहे. ट्रस्ट मी, तुझ्याकडे तो कॉन्फिडन्स आहे. फक्त तो बाहेर काढ. That's it. बाकी मी आहेच ना. परफॉर्मन्स नंतर पहिली टाळी कायम माझीच असेल सई. But for now, just need to find yourself. Find yourself. हाजी, इकडे ये ना. बस. आजी, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. काय ग? ये ये मार ना. ये ना अंगावर नाही. मार मार मार. ए भाई, हे काय तुझं? आपल्या फोनची बॅटरी संपली म्हणून तुझ्या फोनवर गेम खेळतोय, तर भाई इकडे कॉल येतोय. घे ना. सेव्ह नाहीये नंबर. विचार नको, मी वाचतोय ना. डोंट डिस्टर्ब मी. नमस्कार. नमस्कार नमस्कार. सुरेश जोलकर बोलतोय. दळवींनी नंबर दिला होता तुमचा. कोण दळवी? अहो, देशपांडे साहेब. मी देशपांडे नाही, मी कदम साहेब. मग देशपांडेंना फोन द्या ना. हे भाई, हा बघ कोणतरी झोलर आहे. झोलर? हा बघ. साहेब, झोलर नाही, झोलकर बोलतोय. काय काम आहे? ते दळवींनी नंबर दिला होता तुमचा. ते केतकरांना फ्रँचायझी उघडायची म्हणे, त्यासाठी फोन केला आपण. रात्रीच्या वेळी कामाचे फोन करता तुम्हाला काही वाटत नाही? तुम्ही पुण्याचे का? मी ऑस्ट्रेलियात आहे, बट दॅट डझंट मॅटर. तुम्ही उद्या ऑफिस आवर्स मध्ये फोन करा, तेव्हा बोलू आपण. बोलायचं काय त्यात? फायनल करून टाकायचं. कसं आहे, आपल्याला टायमाची खोटी केलेली पटत नाही. आपल्याकडे तेवढा वेळ पण नसतो. काय विषय संपवून टाकू आपण. डील फायनल. फाईन, उद्या बोलू. बाय. हे भाई,
याचा काय प्रॉब्लेम आहे रे? काही लोकांचे ना टिक्स वाईबच वाईट असतात. हा त्यातला माणूस आहे. भाई माझ्या पण जाम डोक्यात गेला काय. तू दे मला गेम खेळू दे. झोलकर. अगं सई काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? तुला वेळ लागले का? आजी अगं माझं एकदा नीट ऐकून घे ना. काही ऐकून घेणार नाही. नाही तुला हे बळ कुठून आलंय हे कळतंय मला. कुठून? नचिकेतला तू सांगितलं असशील आणि त्याने होकार दिला असेल. आजी अगं प्रश्न होकार आणि नकाराचा नाहीये. मला खरंच मनापासून हे करायचंय. आणि आप्पांचं काय? त्यांना कोण तयार करणार? आजी मी आहे ना. मी बोलेन आप्पांशी. मी तयार करेन आप्पांना. आता माझी खात्रीच पटली. तुला वेळच लागलंय. आजी अगं तुला काय झालंय? का अशी वागतेस? अगं पण तू कशी वागतेस ते कळतंय का तुला? आजी माझ्या आणि नचिकेतच्या प्रेमाला तुझा पाठिंबा आहे. आजपर्यंत सगळ्या बाबतीत तू माझी बाजू घेतलीस, माझी साथ दिलीस. मग आता का अशी वागतेस? तुझं आणि नचिकेतचं प्रेम घरातल्या लोकांना कळेल तेव्हा कळेल. पण हा कार्यक्रम तर आता लगेच आहे ना, येत्या काही दिवसात. आणि तेवढ्यात तुझे आप्पा त्यांचे विचार बदलतील असं वाटतंय तुला? आजी अगं मला वाटलं तू तरी माझी बाजू घेशील. मला हे तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. अगं भूकंप होईल घरात. काढून टाका विचार मनातून. आजी अगं पण फक्त नृत्य तर करायचंय ना. आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून मला साथ दिली ना तर कदाचित आप्पा तयारही होतील. अजिबात तयार होणार नाही. अशी का घाबरतेस तू? बोलून बघ ना एकदा आप्पांशी. अगं काही उपयोग नाहीये. उलट घरातली शांतता भंग होईल सगळी. ह्या गोष्टीसाठी आप्पा तयार होणं अशक्य आहे. आजी मला सांग, आपल्या दुकानाच्या जाहिरातीत काम करायची परवानगी दिलीच ना आप्पांनी? आपल्याला वाटलं होतं की आप्पा हो म्हणतील म्हणून. आजी अगं आप्पा बदललेत थोडे. हो बदललेत. मग तो बोभाटे का कोण आला होता त्याचं काय? तुझ्यासाठी कामाचा प्रस्ताव घेऊन आला होता ना तो. रंगमंचावरच काम करायचं होतं. पण काय झालं त्याचं? आप्पांनी घराबाहेर हाकलला त्याला. आजी पण एकदा विचारून बघायला काय हरकत आहे? मला असा विश्वास आहे की. विश्वास नाही हा, हा फाजील आत्मविश्वास आहे. आणि हाच फाजील आत्मविश्वास सई तुझा घात करेल. आजी अगं पण काही नाही. फुलवाताईंना तुझा नकार कळवून टाक. आजी आई काय हो, एवढं काय मागितलं आज देवाकडे? काय मागणार? सद्बुद्धी दे नेहमीप्रमाणे. आणि उद्याची सकाळ प्रसन्न जावं. दुसरं काय मागणार आणखीन? हो ना, न मागताच इतकं सगळं दिलंय देवानी आपल्याला. इतकी गुणी मुलगी दिलीये, समजून घेणारं कुटुंब दिलंय. अजून काय हवं असतं? असं कुटुंब मिळालं ना नशीब लागतं. हो बाई. आणि आपली सई तर लाखात एक आहे. हे बघ, मुलगी असावी ना तर आपल्या सईसारखी. काय ग? आणि बाई साहेब आज खूप दिवसांनी घुंगरू बांधून चक्क खूप नाचल्या. अगदी मनसोक्त. काय सांगते? हो, काय लहर आली होती तिला माहित नाही, पण खूप वेळ नाचत होती तिच्या खोलीत. कथ्थक जवळपास बंदच केलं होतं ना तिने. हो ना. त्या दिवशी आप्पा रागवले आणि तिचं नृत्य मागे पडलं ते पडलंच. आठवतो ना तो दिवस? ईश्वरा, कसा विसरीन मी तो दिवस. काय काय म्हणालीस तू? आप्पा, कथ्थक विशारद झालेल्या सगळ्या मुलींना प्रेक्षकांसमोर नृत्य सादर करावं लागतं. त्यात फक्त आम्ही सगळ्याजणीच, म्हणजे फुलवाताईंच्या सगळ्या मुली नृत्य सादर करणार आहोत. म्हणजे हे तुझं तूच ठरवलंस का? अहो ती मी तिच्याशी बोलतोय. नाही अप्पा, तुम्ही परवानगी दिली तरच. विशारद झाल्यानंतर पहिल्यांदा सगळ्या मुली
एवढ्या मोठ्या रंगमंचावर नृत्य करतात. खूप महत्वाचा असतो हा कार्यक्रम. नृत्य शिकणं महत्वाचं होतं आणि ते झालंय. आता लोकांसमोर आपल्या कलेचा बाजार मांडायची काही एक गरज नाहीये. अहो पण ती एकटी नसणार आहे रंगमंचावर, इतर मुलीही असतीलच की. दरोडा एकट्यानं घातला काय आणि सगळ्यांनी मिळून घातला काय? शेवटी दरोडा हा दरोडाच असतो. संस्कारी घरातल्या मुली अशा लोकांसमोर नाचत नाहीत. हा भारतीय संस्कृतीचा अपमान आहे आणि मी जिवंत असेपर्यंत आपल्या कुटुंबातल्या एकाही व्यक्तीला मी संस्कृतीचा अपमान करू देणार नाही. कळलं? अहो ती आपलं भारतीय शास्त्रीय नृत्यच करणार आहे. उलट तुम्हाला तर अभिमान वाटायला पाहिजे तिचा, की तुमची नात आपली भारतीय परंपरा पुढे नेणार आहे. जरा लोकांच्या समोर तिची प्रतिभा येऊ द्या की. भारतीय परंपरा पुढे न्यायला लोकांच्या प्रशस्ती पत्रकाची गरज नाहीये. हे बघ साई, तू ते ताईंना सांग, या कार्यक्रमात मी सहभागी होऊ शकत नाही. त्यांची या महिन्याची काय बिदागी असेल ती देऊन टाक आणि त्यांच्याकडे जाणं बंद कर. अहो कार्यक्रमात भाग नको घेऊ दे, पण बंद करायची काय गरज आहे? हे बघा, सईनं तिथे जाण्यानं तिच्या मनात आणखीन काय काय विचार येतील. अगं सई, तुला काहीच बोलायचं नाही का? तुम्ही तिला बोलायला का उद्युक्त करताय? अप्पा माझं एकदा ऐकून घेता का? मला कुणाचंही काही ऐकायचं नाहीये. हा विषय संपला कायमचा. अगदी काल घडल्यासारखं आठवतंय मला सगळं. काय चिडले होते आप्पा त्या दिवशी. हो ना, नंतर त्या फुलवाताईंचं कधी नाव नाही काढलं बिचाऱ्या सईने. त्या आप्पा नाहीच म्हणाले म्हटल्यावर करणार काय बिचारी. तरी सई कथ्थकच शिकत होती. मला तर कॉलेजमध्ये असताना मायकल जॅक्सन आवडायचा. आठवतंय ना तुला? म्हणजे काय? नाही, या आप्पांच्या भीतीपोटीनं आपण सगळेच आपली कला विसरून गेलोय अगदी. अगं करणार काय? शेवटी मनाची शांती तेवढी महत्वाची. आप्पांनी घर डोक्यावर घेतलं ना की गडबड होऊन जाते सगळी. हो ना. त्यापेक्षा नकोच ते असा विचार केला असणार सईने. पण सई ना तिच्या वयाच्या मानाने खूप समजूतदार आहे. सईला ना कथ्थक अगदी मनापासून आवडतं. आणि आप्पांच्या रागापायीनं कथ्थक मागेच पडलं. हो ना, किती कौतुकाने कल्पना वहिनींनी तिला कथ्थक शिकायला पाठवलं. आणि तेव्हा कुठे माहित होतं, आप्पांना ना फक्त तिने घरी नृत्य करायला हवं. पण जर प्रेक्षकांची दादच मिळाली नाही, त्यांची प्रतिक्रिया जर मिळाली नाही, तर मग कला वाढणार कशी? अहो पण आई सांगत होत्या की आज सई खूप नाचली म्हणे, अगदी आधीसारखी. हो हो. नाही, फुलवाताई खूप वर्षांनी भेटल्या ना, त्याचाच परिणाम असेल हा. पण मला ना प्रश्नच पडलाय जरा. काय? नाही म्हणजे इतक्या वर्षांनी फुलवाताई अशा अचानक का आल्या असतील हो सईला भेटायला? अगं सहज आल्या होत्या, सई म्हणाली नाही का? नाही, मला नाही वाटत आहे तसं. तुम्ही बायका ना, नको त्यात नको तेवढा विचार करता. तसं नाही हो. फुलवाताई सहजच आल्या असतील ना तर मग ठीक आहे. नाहीतर काय? परत काहीतरी नवीन वादळ यायचं. देवा, आता शांतता नांदू दे रे घरात. आता नवीन काही नको आणखी. सई आज किती उकडते नाही.
खूप गरम होत. रिचा, तुला ना माझ्या मनात काय चाललंय त्याचं काही घेणं देणंच नाहीये. तुझं सगळं लक्ष त्या पंख्याकडेच आहे. अगं नाही सई, तसं काही नाहीये. बट तू मला सांग, तू काय डिसाईड केलंयस? म्हणजे बाकीच्यांना काय वाटतंय त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट तुला काय वाटतं ना ते. रिचा, रिचा, मला फुलवाताईंच्या त्या कार्यक्रमात नृत्य करायचंय. ग्रेट, तू कन्व्हिन्स्ड आहेस ना? हो. काल रात्रभर मी त्या गोष्टीचा विचार केला आणि फुलवाताईंचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर तिथे सगळे चांगलेच लोक येणार तो कार्यक्रम बघायला. हो, ते तर आहेच म्हणा. मला ना अशा मोठ्या रंगमंचावर ना नृत्य करायचंय. लोकांच्या टाळ्यांचा अनुभव घ्यायचा आहे. आजपर्यंत प्रेक्षकांमध्ये बसून समोर मीच नृत्य करते अशी कल्पना करत आले, पण आता त्या रंगमंचावर जायचंय, मनसोक्त नृत्य करायचंय. लोकांच्या टाळ्यांचा, त्यांच्या डोळ्यात दिसणाऱ्या त्या कौतुकाचा अनुभव घ्यायचा आहे ग, एकदा तरी. सई, तुझ्याकडे बघून ना खरंच असं वाटतंय की तुला हा परफॉर्मन्स नक्कीच करायचा आहे. आता ना तू अजिबात कसलाही विचार करू नकोस. डायरेक्ट फुलवाताईंना हो सांगून टाक. अगं कसं सांगू हो त्यांना? का? हे बघ, आप्पांच्या विरोधात घरचे कुणीच माझ्या बाजूने उभं राहणार नाही मला माहिती आहे, पण यावेळेस आजी सुद्धा माझ्या बाजूने नाहीये ग. या गोष्टीचंच वाईट वाटतंय मला. अगं पण सई, आजीने सुद्धा काहीतरी विचार केला असेल ना, तिला सुद्धा तुझीच काळजी असेल. अगं पण आजीच तयार नाहीये म्हटल्यावर मी. सई, तू ना आता कसलाही विचार करू नकोस, सगळं सोडून दे. तुला करायचंय ना हा परफॉर्मन्स, वाच तर मग. आता तू एकदम शांत हो आणि घरच्यांना कसं कन्व्हिन्स करायचं ना याची स्ट्रॅटेजीचा विचार कर. काय पटतंय ना? आई, काय झालंय आज तुम्ही अशा गप्प गप्प का? अगं आपल्या सईबाई हल्ली पायात घुंगरू बांधून नृत्य का करतायत, कळलंय का तुम्हाला काही? का? अगं फुलवाताई आल्या ना त्या दिवशी अचानक घरी, म्हणून सगळं आठवलं तिला. अगं फुलवाताईंनी तिला एका कार्यक्रमात नृत्य करायला सांगितलंय आणि आपल्या बाईसाहेबांना वाटतंय की नाचावं यावेळी. तरी ना मला धाकधूक होतीच की असं काहीतरी होईल आणि माझा अंदाज खरा ठरला. अगं बाई, मग आपल्याला सईला थांबवायला हवं. मला तर भीतीच वाटते बाई. अगं एवढ्या घाबरताय काय लगेच? ती काय आत्ता नाचायला गेली नाहीये, फक्त तिची इच्छा आहे असं सांगितलं मी. अहो पण आई, इच्छा आहे म्हणजे ती करू शकते ना. एवढं सोपं वाटतंय का तुम्हाला ते? तिने जर रंगमंचावर नृत्य केलं तर हे घरी तांडव करतील. मी आपलं तुमच्या कानावर टाकलं. हो आई, पण सईच्या मनात आहे म्हणजे. अगं ती असं थेट आपल्याला न विचारता काही करणार नाही. हो म्हणजे तशी गुणी आहेच आपली सई. बरं, आता मी काय सांगते ते ऐका. काय? सई मला विचारायला आली होती, मी तिला स्पष्ट आणि ठाम नकार दिलाय. हो ना, बरं केलं बाई, नकोच ते. कदाचित तुमचंही मत विचारायला येईल ती, तुम्ही पण नकारच द्या. भावनेच्या आहारी जाऊन उगीच पाठिंबा देऊ नका, समजलं का कल्पना? हो हो हो. हा, हो आई, तुम्ही नका काळजी करू. तुझ्याही खूप जवळ आहे मानसी ती. ती काही विचारायला आली तर सरळ नाही म्हणून सांगून टाक, काढून टाक म्हणून सगळे विचार मनातून. नाही, बरोबर आहे तुमचं आई. आधीच आप्पांच्या त्या बक्षिसाच्या निकषात बसायची काळजी आहे, त्याच्यात आणखी नवीन नको बाई काही. हो, मी पण यांच्या कानावर घालते, म्हणजे ते पण नकारच देतील. हो, मी पण यांना सावध करून ठेवते. आपण सगळ्यांनी नकार दिला ना
तरच ती फुलवाताईंना नाही सांगेल या कार्यक्रमासाठी. हो. नाहीतर हा विचार काही तिच्या मनातून जाणार नाही.